काल होती दीप अमावस्या आणि माझी सकाळ झाली ती घराची स्वच्छता करून, जे मी अजिबातच शूट केलेलं नाही आहे. त्यानंतर मग मी सगळे दिवे आधी स्वच्छ करून घेतले. संध्याकाळी अमेच्या औक्षणासाठी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घेतले आणि मग सर्व दिव्यांमध्ये वात आणि तेल घालून पूजेसाठी तयार करून ठेवले. मग पाटावर छानसं कापड अंथरलं, पाटाच्या भोवती छोटीशी रांगोळी काढली आणि सगळे दिवे पाटावर मांडले. दिवे प्रज्वलित करून फूल, हळद-कुंकू वाहून दीपपूजन केलं. नैवेद्यासाठी तयार खीरही देवाला दाखवली. त्यानंतर एक दिवा तुळशीजवळ आणि एक घराच्या मुख्य दारासमोर लावला आणि मग आला माझ्यासाठी सगळ्यात खास क्षण. अमेचं पिठाच्या दिव्यांनी औक्षण केलं आणि देवाकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आयुष्यात तो नेहमी सुखी आणि यशस्वी राहावा यासाठी मनापासून प्रार्थना केली. दीप अमावस्येला लहान मुलांची दृष्ट काढणं शुभ मानलं जातं, म्हणून मी ही अमेची दृष्ट काढली. खरं सांगायचं तर सण म्हणजे फक्त पूजा किंवा सजावट नाही, तर आपल्या घरच्यांसाठी मनापासून केलेली प्रार्थना, त्यांच्या सुखासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, हाच तर सणांचा खरा आनंद आहे. अशा प्रकारे आमची दीप अमावस्या साधी, सुंदर आणि मनापासून साजरी झाली. अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.